नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज नवीन म्हणजे आज आहे ना रेसिपी आहे. तर आज भगरीचे धिरडे बनवणार आहेत, कारण खूप उपवास आहे पप्पांचा. तर सगळ्यांसाठी नाश्त्याला तेच चालू आहे. भगरीचे धिरडे फक्त साबुदाणे, भगर आणि हिरवी मिरची आणि मीठ इतकंच, कारण शेंगदाणे टाकलेले, शेंगदाणे जास्त आवडत नाही म्हणून जास्त टाकलेले. तर त्याचं करलेच केलेलं, रात्रभर भिजत टाकले होते मी. आता मस्त बॅटर केलेले आणि चालू आहे मग आता माझं धिरडेचं. आणि शेंगदाणे नसल्यामुळे ना तर ते ना थोडंसं असं असं प्रॉपर असं वर येतं बघा. शेंगदाणे नसले का मग असं येतं. आणि ठीक आहे, इतकं तर चालतंच. तर आता हे मस्त जायचं. आमच्या आवडणं पण भूक लागली तर ते देते. आणि मी आत्ताच मस्त स्विमिंगवर जाऊन आलेली. स्विमिंगचा पण गाडी म्हणून टाकते. मी पप्पा गेलो का, मी दोघं स्विमिंगला गेलेलो होतो. स्विमिंग झाली का मस्त आले, नाश्ता आता करायचा. तर असं डेली चालू आहे. तुम्ही पण या नाश्ता करायला. कसं झालं सांगितलं नाही तुम्ही? एक नंबर टेस्टी. अच्छा, आवडली टेस्ट विदाऊट शेंगदाण्याची? हो ठीक आहे. तर मी आईला विचारेन. चलो आई, कसं झालं? भारी झालं. चटणी थोडी पातळ आहे, कारण की फक्त खोबऱ्याची ना, म्हणून. इकडे आमचे इकडे बघा. कुठे चालले? कुठे चालले? मी आता वॉकिंग खाल्ले. नाश्ता झाला? काय खाल्लं? काय बोलतो धिरडे. तरी पण वहिनीला सांगितलं नाही कसे झाले? एकदम भारी, मस्त. बघा आमचे नयन खाल्लं तरी वहिनीला काहीच सांगितलं नाही. कॉम्प्लिमेंट काहीच देत नाही आमचे नयन. बघितलं ना? याच्यावर बटाट्याची भाजी पण छान. ते डोशा बरोबर आपण खातो तशी. याच्यात फक्त जिरा आणि मिरची टाकायची, उकडलेल्या बटाट्याची म्हणजे. हा तशी हा मला पण आवडते, पण आता थोडीशी सकाळी सकाळी घाई असते त्यामुळे. तर आमचे नयन बघ नाश्ता करून वॉकला चालले. मी करून आले. आई करून आल्या, नयन वॉक करून नाही नाश्ता करून चालले. आणि आम्ही स्विमिंग करून मग आता आम्ही नाश्ता करणार असं. तर मस्त नाश्ता झालेला आहे, सगळं झालेलं आहे. थोडं आता निवांत झालेली, सगळं काम आवरले सकाळचे. आणि नाश्ता झाला. आता आमच्या ऊन ते ना दुपारी जाणार आहे बोरवेलीला. नाही बोरवली नाही, डोंबिवली. वली वली लास्टला आलं ना, तर डायरेक्ट पूर्व पश्चिम करून टाकलंय. आणि नाही पण ते वली वली आलं लास्टला, तर म्हणून तसं झालेलं. तर हा डोंबिवली जाणार आहे, कारण की ते रेंटचं ऍग्रीमेंट, कारण की ओनर बरोबर एकदा मग फेस टू फेस बोलायचं आहे, ऍग्रीमेंट वगैरे बघायचंय. आणि आमच्या होणं तिकडे थोडं वातावरण पण छान छान वाटलं. तर मग तिकडे बघणार आहे, आज तिकडे जाणार आहे ते. आणि मी नाही जाणार आहे, कारण की मी इकडेच थांबणार आहे. कारण की मी आता गुढीपाडवा आलेला जवळ. तर मी ना आमच्या इथे रेसिडेन्सीमध्ये गुढीपाडवा मस्त जोरदार सेलिब्रेट करतात. तर मी मस्त लेझीममध्ये पार्टिसिपेट केलेला आहे. तर माझी संध्याकाळी प्रॅक्टिस असते, तर त्यामुळे मी जाणार नाहीये. तर आमच्या तिकडे गेले, त्यांचा एक्सपिरियन्स ते सांगतील आल्यावर. आणि मी आता रोज लेझीमची प्रॅक्टिस करते 3-4 दिवसापासून. तर मला छान वाटतं, मस्त गुढीपाडवा मस्त. कारण की मी मागच्या वर्षी पण मी मस्त सेलिब्रेट केलेला. तुम्ही व्हिडिओ बघितलेलाच असेल. तर यावर्षी पण आपण काढू व्हिडिओ. यावर्षी पण काढणारच आहोत. तर मग असं, कारण की यावर्षी इथलं या रेसिडेन्सीचा आमचा शेवटचा असते. आणि दुसरीकडे गेलं तर मग तिकडे परत स्टार्ट. कारण की शेवटचा म्हटलं मग मी जास्त सेलिब्रेट करणार आहे, खूप मोठ्याने, म्हणजे खूप असं मन भरून पूर्ण करणार इथे. म्हणजे छान वाटतंय मला. तर मस्त सेलिब्रेट करणार. आणि तुमच्यासाठी व्हिडिओ आणणारच येतो, तर तो तुम्ही बघा. काय करते आता? दुपारच्या जेवणाची तयारी करते मी. इकडे भात टाकलेला आहे. ही सकाळचे आमचे बीन्स, आमच्या नयनच्या टिफिनला बीन्स दिलेले होते. बीन्स आहे. इथं कुकरमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे. आणि इकडं सामान घेतलेलं, साहित्य घेतलेलं आहे. खोबरं आहे, टोमॅटो आहे, कांदा आहे, आलं आहे, लसूण आहे आणि अद्रक. आणि इथे थोडी चणा डाळ भिजवलेली आहे. इकडे कोथिंबीर पण करून ठेवलेली मस्त. आणि इकडे मेन म्हणजे भिजत घातलेले हा राजमा. तर आज प्लॅन आहे राजमा बनवणार आहे मी. म्हणजे पहिल्यांदा मी आईंच्या हातची घालली होती राजमाची, आज मी बनवणार आहे. आज त्यांनी माझं जसं सांगितलं तसं. तर मस्त पाण्यात ठेवलं, भिजत घातलेलं, रात्रभर भिजलेलं आहे. आता मी हे सगळं मिक्सचर आहे ना, मस्त मिक्सरच्या भांड्यात एकत्रच कच्चच दळून घेणार आहे. कारण की सगळं भाजायचं परत मग ते तितकाच टाइम जाणार. तर हे मी पूर्ण कच्चं चांगलं ग्राइंड करणार आणि मग चांगलं परतून घेणार.
आता मस्त बारीक करून घेतलेला आहे मस्त. आता फोडणी देते. फक्त जिरे आईंनी सांगितल्याप्रमाणे जिरे, हिंग, आम्ही एलजीचा हिंग वापरतो मस्त. आणि थोडीशी हळद टाकायला लावली आहे. मोहरी नाही टाकायला लावली कारण की मोहरी कचकच करते असं आई म्हणतात म्हणून मग. आणि हे आपलं मिक्सचर. तर मस्त झालेलं आहे. आता हे छान मस्त परतून घेते तेल सुटेपर्यंत. नंतर मग नंतर मी थोडा प्रोसेस दाखवते. तर मस्त आहे बघा. मसाला असं आपल्या तेल सुटलेलं आहे मस्त असं बारीक वाटणारा. आता मसाले टाकून घेते. थोडी हळद मग अशी टाकलेली तर आता थोडी हळद टाकते. 2 चमचे लाल तिखट टाकते आणि 1 चमचा गरम मसाला बस. तर असं टाकलेलं आहे मस्त. आणि मस्त तेल सुटलेलं आहे. आणि आता हे परतून घेतलं की याच्यामध्ये मस्त थोडी कसुरी मेथी. हा कसुरी. आता कोथिंबीर बारीक याच्यात वाटणामध्ये टाकलेली बघा. तर आता कसुरी मेथी टाकते आणि हे चणा डाळ टाकून. तर मस्त असं झालेलं आहे. इकडं भाताला झाकण लावून दिलेलं कुकरचं पाणी ओतून केलेला बीन्स दाखवली मी. ते थोडी कसुरी मेथी टाकते फ्रीज मध्ये. कसुरी मेथी हातावर बस बस बस. कितीच आहे कडवट लागते. तर मस्त कसुरी मेथी पण टाकली. वास मस्त यायला लागला आता. म्हणजे मटनची भाजीचा वास कसा असतो तसा वास. म्हणजे मला आवडलाय. इकडे ठेवून द्यायचे झाकण. चणा डाळीचं पाणी ओतून देते. चणा डाळ कापड टाकायची आहे. वेगळी टेस्ट चांगली येते. टिप्स घेऊन टाका. चणा डाळ टाकता राजमा मध्ये त्यांची चव चांगली येते असं म्हणतात. उडदाच्या डाळीत पण टाकतात, ह्याच्यात पण टाकतात. अच्छा चणा डाळ ज्याला आवडतं ते टाकतात. ऑप्शन आहे. ज्याला नाही टाकायचं ते नाही टाकू शकत. कुकिंग मध्ये एक्सपर्ट आहे आमच्या बघा. असं दिसतं मस्त आहे बघा. दाखव. दिसतं बघ. चणा डाळ टाकलं असं दिसतंय. छान असतं असं. आता राजमा ना. तर मस्त बघा असं लाल 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 राजमा ना. दुसरा एक वाला असतो ना. हा एक तो छोटा सफेद. हा सफेद असतो. स्किन वाला. हा मोठा वाला आहे. तो छोटा असतो. तिकडं काश्मीरला हाच याला वैष्णोदेवीला हाच असतो जास्त. जास्त होईल मला वाटतं. बस मला वाटतं. बस ना. तर आमचं चाललंय हा इतकासा ठेवायचा. तर एवढे ठेवतो. असं मस्त झालेलं आहे वाटेल. आणि पाणी आहे का भांड्यातलं पाणी. बंद करून टाक. नाही थोडस नाही होईल ते. आणि आता याला उकळी आली का मग झाकण लावून. ठीक चालेल. डायरेक्ट आता फायनल भाजी झाली का तुम्हाला लुक दाखवते भाजीचा. तर आता मस्त भाजीला उकळी आली तरी पण मस्त आलेली आहे. आता मस्त झाकण लावून देते आणि 3 ते 4 शिट्ट्या काढून घेते मस्त. इकडं भात पण होतोय. त्याचं गॅसकेट खराब झालं की काय काय कळत नाही. पाणी येते खाली पडत आहे नुसतं. तर आता मस्त उकळी आली. आता मी याचं मस्त झाकण लावते. 4 शिट्ट्या काढून घेतल्या का तुम्हाला डायरेक्ट फायनल लुक दाखवते भाजीचा.
तर फायनली बघा राजमा असं झालेला आहे. मस्त दाखवा राजमा तुम्ही आणि मला टेस्ट करून सांगा. हे बघा. तर आमचे आहो म्हणताय तर कशी झाली टेस्ट? भारी नक्की का? नीट खाऊन बघा मग सांगा. एक नंबर. अच्छा तर चांगलं झालेलं आहे. बीन्स पण दिले आमच्या इकडे आमचे पप्पा बसणारे आता. तर चला मस्त झालेलं आहे. आवडले तुम्हाला नक्की ना? येस. ठीक आहे चला मग. तर हे बघा आमचे आहो इकडे आई आहे इकडे पप्पा आहे आणि तुम्ही बाहेरचं वातावरण खूप सारं मस्त असं बघू शकता. किती छानसं आहे. इकडं गार्डन पण मस्त आहे आणि आता आपण गार्डन मध्येच जाऊया तिकडे मस्त. आणि मी पण दिसते का तुम्हाला? दिसले का मी मस्त? हॅलो. तर आपण गार्डन मध्ये जाऊ मग मी तुम्हाला तिथे सांगते. हे बघा मस्त गार्डन आहे. सगळं पाहून घ्या मस्त गर्दी छानशी अशी. आणि आमच्या आहो तुम्हाला दाखवतो. आपण मस्त गार्डन मध्ये जाऊया मग मी तुम्हाला तिथे सरप्राईज सांगते काय. तर चला मस्त जाऊया. गार्डन खूप छान आहे. मला खूप आवडलं. मी आत्ताच दाखवून देते गार्डन. मस्त गार्डन बघा छान असं. चला जॉगिंग ट्रॅक आहे. तर हा चला अजून या पुढे मी सांगते तुम्हाला. छान ठिकाणी करूया आपण. तुम्हाला सांगते सरप्राईज. तर आपण हे जे गार्डन बघताय ते कारण की आमचं डोंबिवलीत फायनल झालेलं आहे रेंटनी. तर आम्ही इथे राहायला येणार आहे. इथलं गार्डन वगैरे तुम्ही बघून घ्या मस्त. आता आमचं ॲग्रीमेंट वगैरे सगळं झालेलं आहे. तर फायनल झालं आमचं. तर आम्ही इथं आलेलो आणि सरप्राईज ती इकडचंच हे. आता आम्ही फायनली डोंबिवलीकर झालेलो. तर दिवसभर बघितलं आपण सगळं झालेलं एन्जॉयमेंट. सकाळी काही धिरडे खाल्लेले नंतर राजमा खाल्लेला मस्त असा. आई तुम्हाला कसं वाटतंय वातावरण? एकदम बघा आईला खूप सारं आवडलं. तर छान झालं मस्त. म्हणजे आता आम्ही डोंबिवलीकर झालेलो आहोत. घाटकोपरला थोडं जागा कमी आहे. हा आम्ही पहिले घाटकोपरला राहायचो. हा सांगून देते. आता आम्ही पहिले घाटकोपरला राहायचो आता डोंबिवलीमध्ये. येऊ अजून वेळ आहे. हा अजून वेळ आहे पण मग येणार. इथं झालं फायनल आमचं. तर छान वातावरण आहे. याच्यासाठीच आम्ही सारखी डोंबिवली येत होतो जात होतो येत होतो जात होतो. बघा मस्त किती मोठं खूप मोठं असं ग्राउंड आहे. छान सर आताच फिरलं तरी खूप फिरण्यासाठी खूप सारी भारी भारी जागा आहे. म्हणजे खूप आवडलंय ते आम्हाला सगळ्यांना. तर चला अशा प्रकारे मी पण तुमचा निरोप घेते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी लवकर भेटेल आणि इथला व्लॉग टाकेल. मी पूर्ण एरिया दाखवेल. मी आमच्या घाटकोपरचं ते पण एक तुम्हाला दाखवू. घाटकोपरचा मी तुम्हाला दाखवणार आहे. आम्ही कुठे राहतो आमचा फ्लॅट काय काय सगळं दाखवणार आहे. तर चला इथे तुमचा निरोप घेते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला लवकर भेटते. तुमची लाईट स्मिता. बाय.